Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the portion that is composition of two SHM. When we consider the two simple harmonic motion which are moving parallel to each other of same period but different amplitude and initial phase. In that case, we have to show that the resultant motion of the two SHM is also SHM. We have to obtain the expression for resultant amplitude and expression for the resultant phase. That complete point is considered as composition of two SHM. इथे आपल्याला कंपोजिशन ऑफ टू SHM मध्ये दाखवायचं आहे की आपण दोन सिंपल हार्मोनिक मोशन कन्सिडर करणार आहे की ज्यांचा पिरियड सेम आहे पण त्यांचा एम्प्लिट्यूड वेगवेगळा आहे, त्यांचा इनिशियल फेज वेगवेगळा आहे and they are moving parallel to each other. या केस मध्ये त्या दोघांचं रिझल्टंट मोशन आपण कन्सिडर केलं तर ते पण सिंपल हार्मोनिक मोशन असतं. हे दाखवायचं आहे आपल्याला. हा एक पार्ट आहे त्याच्यातला. त्यामध्येच आपल्याला एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढायचं असतं आणि एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट फेज. त्याकरता आपल्याला इथे सिंपल हार्मोनिक मोशन कन्सिडर करायचं आहे. सो कन्सिडर टू सिंपल हार्मोनिक मोशन. This method is called as analytical method. Now consider the two simple harmonic motions. कसे आपल्याला कन्सिडर करायचे आहे ज्यांचा पिरियड सेम आहे, जे पॅरलली मूव्ह होत आहेत, ज्यांचं एम्प्लिट्यूड आणि फेज इनिशियल फेज हे वेगवेगळे आहेत असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. म्हणून पहिला पॉइंट मी इथे लिहिला, कन्सिडर द टू SHMs ऑफ सेम पिरियड अँड पॅरलल टू ईच अदर and of different amplitude and initial phase. मग ते दोन मोशन या दोन डिस्प्लेसमेंट इक्वेशन ने रिप्रेझेंट करायचे. पहिलं जनरल डिस्प्लेसमेंट इक्वेशन माहिती आहे आपल्याला SHM चं, x = a sin in bracket omega t plus alpha. पहिल्या इक्वेशन साठी आपण x1 डिस्प्लेसमेंट घेऊ, त्याचा एम्प्लिट्यूड a1 घेऊ, इनिशियल फेज α1 घेऊ. म्हणून इथे x1 = a1 sin omega t plus alpha1, x2 = a2 sin omega t plus alpha 2. आता इथे दोघांचं कंपोजिशन करायचं आहे आपल्याला. हे कंपोजिशन आपण इथे या दोन डिस्प्लेसमेंटला ऍड करू डिपेंडिंग अपॉन द साइन कन्व्हेन्शन. इथे आपण रिझल्टंट डिस्प्लेसमेंट दाखवतोय x = x1 plus x2 ने. You have to just put the value of x1 and x2. इथे आता आपण x = a1 sin omega t plus alpha 1, x2 = a2 sin omega t plus alpha 2. आता याचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे आपल्या मॅथेमॅटिकल रूल नुसार. sin c plus d या फॉर्म्युल्याने हा फॉर्म्युला असतो sin c into cos d plus cos c into sin d. इथे आता c आणि d च्या ऐवजी वापरायचं आहे आपल्याला ओमेगा t प्लस अल्फा 1 आणि इथे ओमेगा t प्लस अल्फा 2. मग आता sin इन ब्रॅकेट c प्लस d याचं एक्सपान्शन असतं sin c into cos d प्लस cos c into sin d. आता याला आपण c आणि याला d कन्सिडर केलं तर त्याचं एक्सपान्शन होईल. a1 ऍज इट इज ठेवायचं ब्रॅकेटच्या बाहेर. याचं एक्सपान्शन घेतोय आपण sin चं sin ओमेगा t into cos अल्फा 1 प्लस cos ओमेगा t into sin अल्फा 1. हे पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन झालं. आता असं दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन कन्सिडर करा. a2 ला पुन्हा ब्रॅकेटच्या बाहेर ऍज इट इज ठेवा आणि दुसऱ्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपण घेतोय sin ओमेगा t into cos अल्फा 2 प्लस cos ओमेगा t into sin अल्फा 2. आता इथे तुम्हाला sin आणि cos च्या टर्म ह्या कॉमन घेता येईल. इथे पहिल्या दोन याच्यात तुम्हाला दिसतंय sin ओमेगा t हे कॉमन आपल्याला घेता येईल. बरोबर आहे. sin ओमेगा t जर कॉमन घेतलं तर याला मल्टिप्लाय केल्यानंतर a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2 हे आपण ब्रॅकेटच्या मध्ये लिहिलंय a1 cos अल्फा 1 प्लस a2 cos अल्फा 2. आणि म्हणजे ऍक्च्युअली a1 ने आपण याला मल्टिप्लाय करतोय, या दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करतोय. a2 ने आपण याला मल्टिप्लाय करतोय, याला मल्टिप्लाय. अशा आपल्याला चार टर्म मिळतील. या चार टर्म मध्ये दोन टर्म sin ओमेगा t चे आहेत, दोन टर्म cos ओमेगा t चे आहेत.
म्हणून आपण sin ओमेगा t च्या ज्या दोन टर्म आहेत त्यामध्ये त्यांना आपण कॉमन घेतलं x a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे कॉमन आपण घेतोय ते sin ओमेगा t. असंच इथे आता दोघांमध्ये जर cos कॉमन घेतला आपण तर इथे उरलं a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 into cos ओमेगा t. आता ब्रॅकेट मध्ये ह्या दोन्ही cos च्या टर्म आहेत, ह्या दोन्ही sin च्या टर्म आहेत, त्यासाठी आपण पुट करूया. that is a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 याला पुट करू a cos alpha आणि a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 ला आपण पुट करू a sin alpha. हे पुट केल्यानंतर आपल्याला मिळेल a cos alpha म्हणजे या कंप्लीट ब्रॅकेटला मी काय पुट करतोय a cos alpha, दुसऱ्या कंप्लीट ब्रॅकेटला मी पुट करतोय a sin alpha. पुन्हा a कॉमन घ्या आणि हे जे एक्सपान्शन आहे sin ओमेगा t into cos alpha plus cos ओमेगा t into sin alpha हे आपण कशाचं एक्सपान्शन आहे sin ओमेगा t plus alpha चं. म्हणजेच आता आपण दोन सिंपल हार्मोनिक मोशनला सुपर इम्पोज केलं आणि प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नंतर त्यांचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळालं आपल्याला x a sin ओमेगा t plus alpha. दिस इज द displacement equation of simple harmonic motion. It means we can say that composition of two SHM is also the SHM. दोन सिंपल हार्मोनिक मोशनला जर आपण कन्सिडर केलं त्यांचं रिझल्टंट मोशन सुद्धा सिंपल हार्मोनिक मोशनच असतं की ज्याचा रिझल्टंट एम्प्लिट्यूड आहे a आणि त्यांचा इनिशियल फेज जो आहे रिझल्टंट इनिशियल फेज तो आहे अल्फा. डिस्कस एनालिटिकली द कंपोजिशन ऑफ टू SHM म्हटलं तर इथपर्यंतच आपल्याला करून दाखवायचं आहे. आता याच्या पुढे विचारतात हेन्स फाइंड द एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड आणि रिझल्टंट फेज. त्यासाठी तुम्हाला दोन इथे स्टेप लक्षात ठेवायचे कारण टोटल हे मॅथमॅटिक्स आहे. हे जे आपण दोन इक्वेशन घेतले आहेत a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 equal to a cos alpha आणि a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 equal to a sin alpha. हे दोन इक्वेशन आता पुढे आपल्याला महत्त्वाचे आहे. आपल्याला एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढण्यासाठी स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2 करायचं आहे आणि रिझल्टंट फेज काढायचा आहे अल्फा द इक्वेशन 2 by 1. या दोन स्टेप जर आपण लक्षात ठेवल्या तर पुढे कोणतीही गोष्ट आपल्याला पाठ करायची गरज नाही. टोटल मॅथमॅटिक्स आहे, इझिली आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. पुढे जाण्याच्या आधी एकदा पुन्हा बघा इथे आपण टू सिंपल हार्मोनिक मोशन कन्सिडर करतोय हॅविंग सेम पिरियड, दे आर मूव्हिंग पॅरलल टू ईच अदर बट हॅविंग डिफरंट एम्प्लिट्यूड अँड इनिशियल फेज. त्या दोन SHM ला आपण रिप्रेझेंट केलेला आहे. पहिलं इक्वेशन घेतलं आपण a1 sin ओमेगा t plus alpha 1, दुसरं घेतलं a2 sin ओमेगा t plus alpha 2. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन नंतर त्याचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट घ्या x x1 plus x2. आता x1 ची व्हॅल्यू ठेवली, x2 ची व्हॅल्यू ठेवली. आता आपण हा फॉर्म्युला वापरतोय मॅथमॅटिक्सचा sin in bracket c plus d. याच्या एक्सपान्शन नुसार पहिला ब्रॅकेट आपण एक्सपांड केलं, दुसरं ब्रॅकेट आपण एक्सपांड केलं. हे ब्रॅकेट आपण एक्सपांड केल्यानंतर चार टर्म आपल्याला इथे मिळतील a1 आणि a2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर. आता इथे या दोन टर्म मध्ये sin कॉमन आहे, या दोन टर्म मध्ये cos कॉमन आहे. त्याला जर आपण कन्सिडर केलं तर इथे आपल्याला ही स्टेप लिहिता येईल a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 into sin ओमेगा t. इथे a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 into cos ओमेगा t. आता आपण पुट करतोय या कंप्लीट ब्रॅकेटला पुट केलं मी a cos alpha, या ब्रॅकेटला पुट केलं मी a sin alpha आणि पुन्हा मी एकदा a ला कॉमन घेऊन या एक्सपान्शनला रिड्यूस करतोय आणि मला मिळतंय x a sin ओमेगा t plus alpha which is the general displacement equation of SHM. Now to find the expression for resultant amplitude you have to consider that two equation, that is a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 equal to a cos alpha and a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 equal to a sin alpha. तर या दोन इक्वेशनला आपण 1 आणि 2 दिलाय. इथे स्क्वेअरिंग करायचं आहे आपल्याला आणि दोघांना ऍड करायचं आहे लेफ्ट साइड मध्ये राइट साइड मध्ये. म्हणून मी इथे लिहिलाय स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. बघा मग आता हा कंप्लीट ब्रॅकेट घ्या त्याचा स्क्वेअर करा, हा दुसरा ब्रॅकेट घ्या त्याचा स्क्वेअर करा. लेफ्ट साइड मध्ये ऍड केली मी
राईट साइड मध्ये, म्हणून मी इथे लिहिलं हा कंप्लीट ब्रॅकेट a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 लिहिलं, त्याचा स्क्वेअर प्लस पुन्हा दुसरा ब्रॅकेट मी लिहिला लेफ्ट साइड, that is a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 याचा कंप्लीट स्क्वेअर इक्वल टू पहिले ही टर्म आहे a cos alpha याचा स्क्वेअर करायचा प्लस a sin alpha याचा स्क्वेअर. आता इथे आपल्याला जनरल फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला, जे लोअर क्लास मध्ये आपण शिकलोय a plus b होल स्क्वेअर, that is a square plus twice ab plus b square. बस याचा आपल्याला वापर करायचा आहे आणि या ब्रॅकेटला एक्सपांड करायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करतो तर फर्स्ट टर्म झाली बघा ही a1 cos alpha 1 ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, तसंच ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म. इथे हा a आणि cos alpha यांचं इनटू आहे, इथे सम आहे, ठीक आहे. त्यामुळे इथे आपल्याला याचा स्क्वेअर करावा लागेल, याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर. म्हणजे इथे या राईट हँड साइडला आपल्याला नुसतं दोघांचा स्क्वेअर करून लिहायचं आहे, पण लेफ्ट हँड साइडला आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे हा a plus b होल स्क्वेअरचा, that is फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. बस याचा वापर आपण केला बघा. मग फर्स्ट टर्म काय a1 cos alpha 1, तर या a1 चा पण स्क्वेअर करावा लागेल आपल्याला, a1 स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर विथ cos स्क्वेअर अल्फा 1, त्यानंतर प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म, that is a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. तिथे a प्लस आहे ना into, ठीक आहे. म्हणून मी इथे लिहिलं ट्वाइस a1 a2 cos alpha 1 into cos alpha 2 प्लस सेकंड टर्म स्क्वेअर, ठीक आहे. सेम तीच हा जो फॉर्म्युला आहे या दुसऱ्या ब्रॅकेट साठी वापरा. इथे a1 स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा 1 प्लस 2 टाइम्स a1 a2 sin अल्फा 1 into sin अल्फा 2 प्लस a2 स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा 2 इक्वल टू, आता या दोन ब्रॅकेटला एक्सपांड करा, a स्क्वेअर cos स्क्वेअर अल्फा प्लस a स्क्वेअर sin स्क्वेअर अल्फा. आता पुन्हा एक्सपांड केलेल्या मध्ये जर आपण a1 स्क्वेअर कॉमन काढला, आता इथला a1 स्क्वेअर हे a1 स्क्वेअर कॉमन जर मी काढलं, हे a1 स्क्वेअर कॉमन काढलं तर काय लेफ्ट होतं sin स्क्वेअर अल्फा 1 प्लस cos स्क्वेअर अल्फा 1. मग sin स्क्वेअर अल्फा 1 प्लस cos स्क्वेअर अल्फा 1 ला ब्रॅकेट मध्ये लिहायचं. पुन्हा आता पुढे जर आपण गेलो तर हे 2 टाइम्स a1 a2 2 टाइम्स a1 a2 हे कॉमन आहे, त्याला बाहेर घ्या आणि इथे जे काही लेफ्ट ओव्हर आहे ते आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊ, cos अल्फा 1 into cos अल्फा 2 प्लस sin अल्फा 1 into sin अल्फा 2. पुन्हा असंच आता इथे a2 स्क्वेअर जर आपण कॉमन घेतला तर पुन्हा आपल्याला लिहिता येईल sin स्क्वेअर अल्फा 2 प्लस cos स्क्वेअर अल्फा 2. आता इथे आपल्याला पुन्हा मॅथेमॅटिकली एक रिलेशन वापरायचं आहे, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. म्हणून मग इथे या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 घेतली, या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 आणि राइट साइडला जे पुन्हा a स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा याची व्हॅल्यू आली 1. म्हणून मग आपण इथे या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1 घेतली, या ब्रॅकेटची व्हॅल्यू 1, या ब्रॅकेटची, आणि हे जे एक्सपान्शन आहे cos अल्फा 1 into cos अल्फा 2 प्लस sin अल्फा 1 into sin अल्फा 2 हे एक्सपान्शन कशाचं आहे cos अल्फा 1 minus अल्फा 2 चं. म्हणून आपल्याला एक्सप्रेशन फॉर एम्प्लिट्यूड हे जे आहे ते आता रिड्यूस करत होतं, that is a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos अल्फा 1 minus अल्फा 2 प्लस a2 स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर. आपल्याला नुसतं रिझल्टंट एम्प्लिट्यूड पाहिजे म्हणून याला स्क्वेअर रूट घ्यायचं, a इक्वल टू इन ब्रॅकेट a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos अल्फा 1 minus अल्फा 2 प्लस a2 square. This is the expression for resultant amplitude. A equal to under root of a1 square plus twice a1 a2 cos alpha 1 minus alpha 2 plus a2 square. Total mathematics आहे बघा आणि सिंपल फॉर्म्युले आपल्याला इथे अप्लाय करायचे, स्टेप बाय स्टेप जायचं. इथे आपण दोन इक्वेशन घेतले, दोन इक्वेशन लक्षात ठेवा आणि काय करायचं आहे पुढे आपल्याला स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2 आणि आपल्याला याला एक्सपांड करायचं आहे. एक्सपांड केल्यानंतर बरोबर काय कॉमन आहे, a1 स्क्वेअर कॉमन आहे, काय कॉमन नाही ते ब्रॅकेट मध्ये लिहा. 2a1 a2 कॉमन आहे, तिसऱ्या टर्म मध्ये a2 स्क्वेअर कॉमन आहे. ब्रॅकेट जे आहे
हे sin स्क्वेअर अल्फा 1 प्लस cos स्क्वेअर अल्फा 1 याची व्हॅल्यू 1 आली, sin स्क्वेअर अल्फा 2 प्लस cos स्क्वेअर अल्फा 2 याची व्हॅल्यू 1 आली, sin स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर अल्फा याची व्हॅल्यू 1 आली आणि हे जे आहे याचा आपण इथे एक्सपान्शन घेतलाय 2 टाइम्स 7a2 cos अल्फा 1 मायनस अल्फा 2. To find the resultant phase, again you have to consider the same two equation, equation 1 and 2, and you have to just do equation 2 by 1. Equation 1 लिहिलाय बघा मी a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 equal to a cos alpha. Equation 2 लिहिलं a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 equal to a sin alpha. आणि equation 2 by 1 केलं just. इक्वेशन 2 by 1 जर आपण केलं तर आपल्याला मिळेल a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2 equal to a sin alpha upon a cos alpha. हा a आपण कॅन्सल करू शकतो, sin upon cos is tan. हा जो ब्रॅकेट आहे हा ऍज इट इज ठेवायचा आणि फायनली तुम्हाला मिळेल अल्फा इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट a1 sin alpha 1 plus a2 sin alpha 2 upon a1 cos alpha 1 plus a2 cos alpha 2. असं सिंपल आपण रिझल्टंट फेज काढण्यासाठी कन्सिडर करू शकतो. जस्ट दोन इक्वेशन घ्या, 2 by 1 करा, त्याला 2 by 1 केल्यानंतर हा ब्रॅकेट ऍज इट इज ठेवा, फक्त a आपला कॅन्सल होतो, sin upon cos tan घ्यायचं, याच्यावरून अल्फा इक्वल टू म्हणजे इथे आपण दोन एक्सप्रेशन मिळाले बघा. एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपल्याला मिळालं होतं a1 अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos अल्फा 1 मायनस अल्फा 2 प्लस a2 स्क्वेअर. हे झालं एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट एम्प्लिट्यूड. हे आपण कसं मिळवलं, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 1 and 2. आणि हे दुसरं आपण एक्सप्रेशन मिळवलं कसं, जस्ट बाय कन्सिडरिंग इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1. आता केव्हा केव्हा इथे आपल्याला या अल्फा 1 मायनस अल्फा 2 ची व्हॅल्यू देतात. हेन्स फाइंड द रिझल्टंट एम्प्लिट्यूड व्हेन the resultant phase, that is alpha 1 minus alpha 2 is 0, pi by 2 pi. तर इथे तुम्हाला नुसतं alpha 1 minus alpha 2 ची व्हॅल्यू ठेवायची आहे. ती व्हॅल्यू जर आपण ठेवली तर तुम्हाला a equal to resultant phase मिळेल बघा, that is a1 square plus twice a1 a2 cos, दोघांमधला फेज डिफरन्स जर 0 असेल तर cos 0 plus a2 square, cos 0 1 असतं म्हणून a equal to अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 प्लस a2 स्क्वेअर. एक्सपान्शन कशाचं झालं, a1 प्लस a2 होल स्क्वेअर, a1 प्लस a2 होल स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळेल, दॅट इज द सम ऑफ टू इंडिव्हिज्युअल एम्प्लिट्यूड, दॅट इज a1 प्लस a2. अशा आपल्याला वेगवेगळ्या केसेस पण काढायला लावू शकतात. तेव्हा नुसतं तुम्हाला अल्फा 1 मायनस अल्फा 2 ची व्हॅल्यू ठेवायची आहे. जर दोघांमधला फेज डिफरन्स 0 असेल तर अल्फा 1 मायनस अल्फा 2 0 ठेवा. दोघांमधला फेज डिफरन्स पाय बाय 2 असेल तर cos पाय बाय 2 0 असतं. दोघांमधला फेज जर पाय असेल तर cos पाय मायनस 1 आणि त्या व्हॅल्यूज ठेवून अशा पद्धतीने आपण रिझल्टंट एम्प्लिट्यूड काढू शकतो. जेव्हा आपल्याला त्या दोघांमधला फेज डिफरन्स दिला असेल 0 पाय बाय 2 पाय, त्या केसला आपल्याला रिझल्टंट एम्प्लिट्यूड पण मिळवता येतं. हे झालं बघा कंप्लीट कंपोजिशन ऑफ टू SHM.